नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. नागपूरमध्ये फिरताना फार वेगवेगळ्या गोष्टी सापडतायत आणि मलाही शोध लागतोय खरं म्हणजे. कारण आपल्याला अनेक भाग, अनेक शहर तसे असं वाटतं की माहिती आहेत खूप, पण तरी पण त्यातलं सांस्कृतिक नक्की वेगळेपण काय आहे हे अनेकदा माहिती नसतं. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी डॉक्टर श्रीकांत सोनटक्के या इतिहास तज्ज्ञांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले आणि त्याच्यामध्ये नागपूरला असणारा इतिहास जो आहे तो फार ठळकपणे पुढे आला होता. खरं म्हणजे त्यांनीच एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न अनेक इतिहास तज्ज्ञांनी सुद्धा नागपूरचा इतिहास मांडताना उपस्थित केलाय किंवा त्याचा उल्लेख केलाय. तो असा आहे की तुम्हाला कौतुक आहे पहिल्या बाजीरावाचं, पण तुम्हाला पहिल्या रघोजी भोसल्यांचं मात्र कौतुक नाहीये. किंबहुना तुम्हाला पहिले रघोजी भोसले हे किती मोठे राजे होते, किती आक्रमक आणि किती चांगले योद्धे होते याची तुम्हाला तेवढी कल्पना नाहीये. खरं म्हणजे पहिले रघोजी भोसले हे एका अर्थानं फार तेजपुंज असं पर्व आहे आपल्या इतिहासातलं, एक सोनेरी पान आहे. पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, कारण इतिहास हा फक्त पुण्याला असतो, इतिहास हा फक्त मुंबईला असतो, नागपूरला जणू काही इतिहास नाहीच आहे. अशा प्रकारे इतिहास तज्ज्ञांनी सुद्धा पक्षपात केला असा आरोप थेट नागपूरमधल्याच अनेक अभ्यासकांनी केलाय आणि खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. जेव्हा मी ही मांडणी ऐकत होतो आणि रघोजी भोसल्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं अटक ते कटक असा सगळं साम्राज्य विस्तार केला आणि एवढ्या राज्यांमध्ये एकाच वेळी ओरिसा, बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश एकाच वेळी एवढ्या राज्यांमध्ये विस्तार असणारा असा हा थोर राजा. नागपूरची गंमत बघा, म्हणजे खरं तर रघोजी भोसले जे आहेत ते शिवाजी भोसले, रघोजी भोसले हे खरं म्हणजे एकच भोसले, पण त्यांच्या शाखा वेगवेगळ्या झाल्या आणि नंतर मग ही दुसरी शाखा जी आहे नागपूरकर भोसल्यांची ती शाखा पुढे पुढे विस्तारली. शिवरायांचा जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा या शाखेचा अभ्यास फारसा झाला नाही. शिवरायांचा अभ्यास जास्त होणे स्वाभाविक आहे, कारण शिवराय हे कुठल्याही एका प्रदेशाचे नव्हे, ते भारताचे खरं म्हणजे अखिल जगाचे अशा प्रकारचे एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व, उत्तुंग राजे आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. पण ही जी शाखा आहे या शाखेचा सुद्धा इतिहास म्हणून अभ्यास होणं फार महत्वाचं आहे. नागपूर हे खरं म्हणजे अशा अपवादात्मक शहरांपैकी, अपवादात्मक गावांपैकी एक आहे की जिथे दोन राजे आहेत. साधारणपणे असं असतं की एका शहरामध्ये दोन राजे नांदत नाहीत, कारण जो राजा हरतो तो निघून जातो आणि दुसरा राजा येतो, त्यामुळे एका वेळी एकच राजा असतो अशी साधारणपणे समजूत आहे. पण नागपूर मात्र त्याला अपवाद आहे. नागपूरमध्ये दोन राजे आहेत, एक म्हणजे गोंड राजा आणि दुसरे जे आहेत ते आहेत अर्थातच भोसले. आता मुधोजी भोसले आहेत, तिकडे गोंड राजे पण आहेत. पण एकाच वेळी दोन राजे आहेत त्याचं कारण असं आहे की मुळात गोंड राजांचं आणि भोसल्यांचं तसं त्या अर्थानं युद्ध कधी झालंच नाही. किंबहुना गोंड राजाच्या मदतीसाठीच भोसले तिकडून इकडे नागपूरमध्ये आले, इथं आले, स्थिरावले आणि मग त्यांनी इथंच सगळा विस्तार केला. त्यामुळे हा सगळा जो इतिहास आहे तो इतिहास समजून घेणं फार महत्वाचं आहे. गोंडांची पुन्हा गंमत आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं की नागपूर आणि हा सगळा परिसर जो आहे, एकेकाळी नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती हे आपल्याला माहिती आहे. गोंड वन जे आहे ते साधारणपणे देवगड म्हणजे मध्य प्रदेशातला भाग आहे, त्याच्यानंतर नागपूर अशा सगळ्या परिसरामध्ये गोंडवन होतं आणि त्या वनाचे, त्या आदिवासी भागाचे जे राजे आहेत, गोंड राजे, तर ते राजे इथे अतिशय शक्तिमान होते. पण काही कालांतरानं निजामामुळे किंवा आणखी काहीमुळे या राजांना जरा धोका पोहोचला, धक्का बसला आणि मग गोंड राणीनं भोसल्यांना आमंत्रण धाडलं की तुम्ही या, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला मदत करा. आणि मग आपल्या बहिणीला, कारण तिने जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये जे सिंबल्स होते त्यामध्ये बहिणीला वाचवण्यासाठी भावानं यावं वगैरे अशा प्रकारे सगळं तिनं पत्र पाठवलं होतं. भाऊ आला, बहिणीला वाचवलं आणि ते राज्यही वाचवलं आणि पुढे पुढे ते गेले. हा सगळा जो इतिहास आहे, म्हणजे पहिल्या रघोजी भोसल्यांनी नागपूरची त्या अर्थानं स्थापना केली. ते भोसले घराण्याचे पण संस्थापक आणि नागपूरचे पण संस्थापक. म्हणजे त्यांनी जे आता संत्रानगरी वगैरे जी काही ओळख आहे नागपूर शहराची, ती ओळख प्रामुख्यानं नागपूरला मिळवून द्यायचं काम जे आहे ते रघोजी भोसल्यांनी केलं. पहिल्या रघोजी भोसल्यांनी ज्याप्रमाणे संत्रानगरी ही ओळख निर्माण करून दिली, त्याचप्रमाणे नागपूरला राजधानीचा सुद्धा दर्जा जो आहे तो सुद्धा याच रघोजी भोसल्यांनी दिला. आणि म्हणून मला असं वाटलं की नागपूरमध्ये जाणीवपूर्वक भोसल्यांकडे गेलं पाहिजे, राजाकडे गेलं पाहिजे, राजाची गढी पाहिली पाहिजे. मी इथं आलोय. मुधोजी भोसले जे आहेत, मुधोजी भोसले आता राजे आहेत इथले आणि त्यांचा राजवाडा आहे
त्या राजवाड्याच्या बाहेर मी उभा आहे. राजांना मी भेटलो आणि राजांनी मला जे सगळे तपशील सांगितले ते तपशील पुन्हा ते पण स्वतः बोलतीलच. ते तपशील अतिशय महत्वाचे असतील. पण ज्या पद्धतीनं हा सगळा वंश विस्तार आहे, ज्या प्रकारे हे सगळा राजा पुढे पुढे त्याची वाटचाल आहे, हे सगळं समजून घेणं, इतिहास समजून घेणं हे मला असं वाटतं की फार महत्वाचं आहे. कारण हा इतिहास समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून हा इतिहास समजून घेण्यासाठी मला स्वतःला समजून घ्यायचा आहे. आणि तो केवळ पुस्तकाच्या पानातनं मला समजून घ्यायचा नाहीये. का इथे येण्यापूर्वी मी पुस्तकं वाचली आहेत, पण पुस्तकातनं केवळ समजून घेण्यापेक्षा सुद्धा त्या पुस्तकातल्या पानांवरची माणसं जर भेटली, त्या पुस्तकाच्या पानांवरच्या वास्तू जर भेटल्या, तर इतिहास खऱ्या अर्थानं समजतो. त्या इतिहास हा आपला किती, आपण पण त्याचा भाग आहोत आणि इतिहास आपल्या वर्तमानाचा किती भाग आहे हे पण या निमित्तानं समजतं. म्हणून मी मुद्दाम या राजवाड्यात आलेलो आहे आणि मी आता राजवाडा बघणार आहे, महाराजांशी बोलणार आहे आणि पुढे पुढे जाणार आहे. इतिहास समजून घेत वर्तमानाच्या दिशेनं जाणार आहे. महाराजांच्या शस्त्रागारात मी आता आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किती लढाया लढल्या असतील या शस्त्रांनी आणि किती मोठा इतिहास खरं म्हणजे असेल, त्या सगळ्या इतिहासाची साक्षीदार असणारी ही सगळी शस्त्र आहेत. त्या शस्त्रागारामध्ये मी आहे. नागपूरमध्ये महाल भाग जो आहे तो बेसिकली हा जो राजमहाल आहे त्या राजमहालामुळेच त्या परिसराला महाल एरिया, महाल विभाग, महाल प्रभाग असं म्हटलं जातं. मगाशी मी उल्लेख करत होतो की पहिल्या रघुजीने केलेला पराक्रम आणि त्यानंतर एकूणच भोसल्यांचा जे सगळा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या अनुषंगानं ज्या प्रकारे संशोधन व्हायला पाहिजे त्या प्रकारे संशोधन अद्यापही झालेलं नाहीये. कदाचित या प्रकारचा संपूर्ण तासाभराचा नागपूरच्या या इतिहासावरचा हा पहिला कार्यक्रम असेल. कारण या प्रकारे माध्यमाने सुद्धा एवढी दीर्घ दखल घेतलेली नाहीये. पण मुद्दाम मी महाराजांशी पण बोलणार आहे, महाराजांशी संबंधित बाकीच्या लोकांशी बोलणार आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांशी पण मी मध्यंतरी बोललो आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका सांगितली. इतिहासाचं जे त्यांचं निरीक्षण आहे ते सगळं सांगितलं. महाराज लवकरच येतील, त्यांच्याशी मी सविस्तरपणे बोलणार आहे की ही सगळी शस्त्र जी आहेत, ही शस्त्र ढाल, तलवार, तुम्ही बघा म्हणजे ही सगळी शस्त्र जर बघितली, म्हणजे जेव्हा गोंडवनामध्ये पहिले रघुजी आले, त्यांना निमंत्रण दिलं गेलं, तेव्हा गोंडवनामध्ये या प्रकारची ढाल, तलवार वगैरे शस्त्र नव्हती. तिथे तीर, कामठा, बाण वगैरे अशी शस्त्र होती. इथं ती पण तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे तीर, कामठा पण आहे, बाण पण आहे आणि त्याच्यानंतरची जी शस्त्र आहेत की ज्या शस्त्रांनी अटक ते कटक असा मोठा पल्ला गाठला आणि प्रचंड लढाई जिंकली महाराजांनी. त्या अटक ते कटक लढाई जिंकण्यासाठी धैर्य तर आहेच, पण त्या धैर्यासोबत जी शस्त्र होती ती शस्त्र पण तेवढीच महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये अगदी ढाल, तलवार, तीर, कमान, बाण, चाकू, सुरे हे तर आहेच, पण अगदी परदेशी बनावटीच्या बंदुका दिसत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तोफांपासून ते सगळा जो शस्त्रागार जो आहे हा इथला, तर तो खरोखर सुसज्ज अशी सगळी शस्त्र संपदा आणि त्याच्या जोरावर भोसल्यांनी मिळवलेलं यश. नवनवी शस्त्र जी असतील ती शस्त्र आपल्या शस्त्रागारामध्ये आली पाहिजेत, याच्यावर पहिल्या रघुजी भोसल्यांचा भर होता आणि त्याच्यामुळे त्यांनी उदंड यश लढाईमध्ये मिळवलं. ज्याप्रमाणे पहिला बाजीराव म्हणजे युद्ध हमखास जिंकणारा असा वॉरियर, असा सेनानी, तशीच ओळख पहिल्या रघुजी भोसल्यांची पण होती की पहिले रघुजी भोसले आले म्हणजे अनेक राजे अगोदरच सांगायचे की ठीक आहे, आम्ही हरलो, आम्ही तुमच्याबरोबर लढतच नाही. अशा प्रकारे लढणारा योद्धा, त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला तो इतिहास आपण जाणून घेणार आहोतच. महाराजांचे स्वीय सहाय्यक गणेश इथे आहेत आणि मी मुद्दाम महाराजांशी संबंधित जी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. मोधोजी भोसले जे आत्ता महाराज आहेत आणि ज्यांना या गादीचा मान आहे ते महाराज, त्यांच्याशी मी बोलणार आहे. त्यांच्याशी बोलण्यापूर्वी मुद्दाम मी म्हटलं की गणेशशी बोलूया. गणेश इथे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत. गणेश, तुम्ही किती वर्षांपासून महाराजांसोबत काम करताय? मला गेल्या 17 वर्षापासून मी महाराजांसोबत आहे. 1999 पासून मी महाराजांच्या सोबत आहे. या राजवाड्यामध्ये येताना, राजवाड्यामध्ये काम करताना काय भावना असतात? राजवाड्याशी काम करताना एक प्रसन्नता असते, एक आपुलकी असते. म्हणजे आमच्या इथला जो स्टाफ आहे, म्हणजे वाड्यातला जो स्टाफ आहे, इथं मला 17 वर्ष झाली, पण याच्यापूर्वीचा जो स्टाफ आहे
त्या स्टाफला जवळपास काही 2 पिढ्याचे, काही 4 पिढ्याचे, काही जणांना पिढ्यानपिढ्या इथं काम करत आलेले. तर म्हणून राजघराण्याची किंवा राजवाड्यात काम करण्याचा जो योग येतो, ज्यांना योग आलेला आहे ते धन्य झालेले आहेत. आणि त्यांनी हे म्हटलंय की बुवा राजवाड्यात जे आपण काम करतो ते आपल्या घरासारखं आहे. हे बघ इथे लिहिलंय सिनियर भोसला पॅलेस नागपूर. तर सिनियर भोसला पॅलेस हे आहे, याचा अर्थ ज्युनियर भोसला पॅलेस आहे का? हो, इथं ज्युनियर भोसला पॅलेस आहे. ते कुठे आहे? इथून वाड्याच्या अगदी 500 मीटर अंतरावर आहे काय आहे ते? सिनियर भोसला पॅलेस. म्हणजे हा सिनियर भोसला पॅलेस नागपूरच्या मान म्हणजे नागपूरचं मोठं घर म्हणजे सिनियर भोसला पॅलेस. आणि जे चौथे रघुजी महाराज होते, ज्यांचा आपण सक्करदऱ्याला पुतळा पण आहे, त्या चौथ्या रघुजी महाराजांचे लहान भाऊ लक्ष्मणसिंग महाराज, त्यांचं लहान घर म्हणून त्याला ज्युनियर भोसला पॅलेस म्हणतात आणि याला सिनियर भोसला पॅलेस. आणि हे कोणाचं आहे, कोणाचं आहे, हे कसं सांगाल वंशावळ? हे पहिल्या रघुजी महाराजांपासून चालत आलेली वंशावळ आहे. चौथ्या रघुजी महाराजांपासून तर पहिल्या रघुजी महाराजांपासून चौथ्या रघुजी महाराजांपर्यंत चालत आलेली ही वंशावळ आहे. आणि चौथ्या रघुजी महाराज जे होते ते 2 भाऊ. तर चौथ्या रघुजी महाराजांचं हे घर म्हणजे मोठं घर, आणि चौथ्या रघुजी महाराजांचे जे लहान बंधू होते लक्ष्मणसिंग महाराज, त्या लक्ष्मणसिंग महाराजांचं ते लहान घर म्हणजे ते ज्युनियर भोसला पॅलेस. अच्छा अच्छा, येस, धन्यवाद गणेश. एकूण ज्युनियर भोसला पॅलेस, सिनियर भोसला पॅलेस हे आता ही थोरली गादी आहे, त्यामुळे या थोरल्या गादीला त्या अर्थानं राजाचा सन्मान मिळतो. राजेशाही आता नाही, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. त्यामुळे त्या अर्थानं राजा किंवा काय असं काही मला सूचित करायचं नाहीये. एकूण इतिहास आणि तो वारसा, लेगसी, या अर्थानं आपण प्रामुख्याने बोलतो आहोत. राजांचे वकील सुद्धा मला मगाशी भेटले आणि ते एकूण राजांच्या अनेक सगळ्या संदर्भांमध्ये काम करतायत. तुमचं पूर्ण नाव जरा सांगा. मी ॲडव्होकेट प्रदीप बापूराव देशमुख. ॲडव्होकेट प्रदीप देशमुख, तुम्ही महाराजांचे वकील आहात. महाराजांचे वकील म्हणून आणि एकूण मला माहिती आहे की मगाशी मी तुमच्याशी बोलत होतो, तुमचा अभ्यास पण आहे इतिहासाचा आणि या सगळ्या गोष्टींचा. काय तुम्हाला वाटतं? महाराजांचा मी जेव्हा वकील म्हणून इथे 15 वर्षा अगोदर आलो, तेव्हा महाराजांची जी संपत्ती आहे ती आपण सांगितल्याप्रमाणे अटक ते कटक इथपर्यंत पसरलेली संपत्ती आहे. आता या संपत्तीची आता स्वतंत्र भारतामध्ये संपत्ती मिळवणं हे राजांचं आता आद्य कर्तव्य आहे. मग त्याप्रमाणे वेगवेगळ्या केसेस दाखल करणं किंवा दाखल झालेल्या केसेस मिळवणं अशा प्रकारचं आहे. महाराजांची संपत्तीचा जर विषय घेतला आपण तर 3 टायर सिस्टीममध्ये आहेत. ही एक ट्रस्टमध्ये येते, जसं तुमचं रामटेक देवस्थान ट्रस्ट आहे, अलाहाबाद आहे, बनारस आहे, इथपर्यंत त्या ट्रस्टचा मोठा व्याप आहे. त्यानंतर कोर्ट ऑफ वार्ड ही एक वेगळी संपत्ती आहे. म्हणजे 1925 मध्ये चतुर्थ रघुजी महाराजांनी कोर्ट ऑफ वार्डमध्ये आपली संपत्ती दिली होती, आजपर्यंत कायमस्वरूपी आहे. ह्या कोर्ट ऑफ वार्डची जी मॅनेजमेंट आहे ते नागपूरचे कलेक्टर ॲज ए मॅनेजर म्हणून ही संपत्ती बघत आहे. ते आता स्वतंत्र भारतामध्ये फक्त ही एकमेव संपत्ती कलेक्टरांच्या देखरेखीखाली आहे. दुसरी संपत्ती आहे यांची ती स्वतःची वैयक्तिक संपत्ती आहे, ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा वाटा चालू आहे. अशा 3 टायर सिस्टीममध्ये संपत्ती असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे केसेस दाखल झालेले आहे किंवा आम्ही लोक पार्टी आहोत. तर ह्या सर्व केसेस करत असताना मला सांगायला मोठा आनंद आणि भूषण वाटते की मी आतापर्यंत जेवढ्या काही केसेस लढलो असेल किंवा पार्टी, त्याच्या मला एकाही केसमध्ये अपयश आलेलं नाही. कदाचित ही बाब माझ्यासाठी क्रेडिटेबल म्हटल्यापेक्षा पूर्वजांचा त्यामध्ये असलेला मोठा आशीर्वाद असावाच असं मला वाटतं. मला सांगा की मुळामध्ये मगाशी आपण बोलताना तुम्ही रघुजी भोसले, त्यांचा सगळा पराक्रम, इतिहास तज्ञांचं होणारं दुर्लक्ष वगैरे अशा काही मुद्द्यांबद्दल बोलत होतो. एकूण तुम्हाला संपत्ती हा एक भाग झाला, पण एकूण पहिल्या रघुजी भोसलेंचा पराक्रम, या भोसले घराण्याचा पराक्रम, याच्या अनुषंगानं काय तुमचा, कारण तुम्ही केसेस जेव्हा करता तर तुम्हाला तो अभ्यास पण करावा लागत असेल आपोआपच, तेव्हा त्या राजांचा अभ्यास करताना तुम्हाला काय जाणवलं? मी जेव्हा प्रथम रघुजी महाराजांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा नजर टाकली, कारण माझं शिक्षण जे आहे नाशिकच्या भोसले सैनिक विद्यालयामध्ये नाशिकला झालं आहे, त्यामुळे मला तिकडच्या राजांच्या विषयीची थोडी बहुत पूर्वीच कल्पना होती. नंतर जेव्हा मी भोसले राजघराण्याशी जेव्हा आलो, भेटलो, तेव्हा मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की रघुजी महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. इतिहास हा जिवंत असतो आणि जिवंत राहायला पाहिजे असते.
काल परवा पश्चिम महाराष्ट्रातली काही मंडळी नागपूरमध्ये आली. मी त्यांना जेव्हा सांगितलं की रघुजी राजे हे मूळ तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले आहे, देहूर या छोट्या गावातले आहे, पण देहूरच्या लोकांना रघुजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. महापुरुषांचा इतिहास हा माहीत असला पाहिजे आणि जाणीवपूर्वक तो माहिती ठेवला गेला पाहिजे. त्यांच्या मूळ गावाविषयी जरा माहिती सांगा ना. देहूर हे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे. तिथेच रघुजी महाराज भोसले प्रथम यांचा जन्म झाला होता. तिथे काही आहे त्या गावात आता? रघुजी महाराजांचं ते गाव असून त्या ठिकाणी रघुजी महाराजांना वंशपरंपरेनं तिथे दिलेल्या जमिनी जुमल्या आहेत. रघुजी महाराज नंतर काय झालं की महाराजा ऑफ नागपूर हे जे संस्थान होतं हे इंग्रजांनी हस्तगत केलं होतं. मग इंग्रजांनी ते मिळवल्यानंतर पुन्हा पूर्ण इंग्रजांच्या त्या ब्रिटिश कार्याच्या वेळेस दत्तक विधानाचा कुठेही असा कायदा नव्हता. भारतामध्ये कोणालाही दत्तक विधानाचा कायदा पास इंग्रजांनी केला नव्हता. मात्र तत्कालीन जे गव्हर्नर होते त्यांनी ब्रिटिश राणीला असं सांगितलं की नाही, नागपूर राजाला आपल्याला दत्तक विधानाचा कायदा लावावा लागेल. त्यानुसार रघुजी महाराज जे होते ते गादीला वारस नाही. मुधोजी द्वितीय मुधोजी हे वेषांतर करून राजस्थानमध्ये गेले होते आणि गादी खालसा झाली होती. त्या गादी खालसा झाल्यानंतर मग असं समजण्यात आलं की गादी नाही आहे. पण इंग्रजांचे आणि तत्कालीन ब्रिटिश एम्पायरचे आणि राजांचे जे संबंध होते त्यांनी सांगितलं की नाही, आता आपल्याला गादीला वारस द्यायचा आहे. म्हणून जानोजी राजे भोसले जे होते यांना राजा ऑफ देऊर हे पुन्हा इंग्रजांनी टायटल देऊन आजपर्यंत राजा ऑफ देऊर हे टायटल नागपूरच्या गादीला पुन्हा बहाल झालेलं आहे. ते आजपर्यंत आहे. आणि त्या टायटलनुसार देहूरला जी संपत्ती आहे, देहूर आणि कोरेगाव तालुक्यातली 300 गावं त्या टायटलला बहाल केल्या. ते आजपर्यंत यांच्या अखत्यारीत आहे आणि ताब्यात आहे. त्याच्यावर कोर्ट ऑफ वॉर्डचे माणसं कार्य करत आहे. अच्छा, हे फारच महत्वाचं आहे. मुद्दामच मी म्हटलं की इतिहास तज्ज्ञांशी आपण बोलतो, पण वकिलांशी बोलणं फार महत्वाचं असतं, कारण वकील त्या संपत्तीच्या अनुषंगानं आणि या सगळ्या संदर्भांमध्ये बोलू शकतात. मला सांगा की ब्रिटिशांनी हे कधी टेक ओव्हर केलं आणि कधी हे संस्थान त्या अर्थानं खालसा झालं आणि ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं? 1860 मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा या संपत्तीला पुन्हा काढल्यानंतर पुन्हा 100 वर्ष मराठा राज्य झालं भोसल्यांचं. त्यानंतर 1860 मध्ये पुन्हा हे खालसा झालं आणि 1860 मध्ये पुन्हा दत्तक विधान करून महाराजा ऑफ देहूर म्हणून हे नव्यानं टायटल देण्यात आलं. ते आजपर्यंत कायमस्वरूपी आहे आजही. आणि एक सांगायची एक बाब पुन्हा अशी आहे की ज्यावेळेस हे राज्य खालसा झालं तेव्हा ब्रिटिशांनी 9 जहाज संपत्ती ब्रिटिशांनी इंग्लंडला नेली, जे बंगाल म्हणजे कलकत्ता मार्गे इंग्लंडला नेली. त्याची केस सुद्धा इंग्लंडमध्ये आजपर्यंत सुरू आहे. त्याच्या इतिहासामध्ये पुरावे आहेत आणि सुरू आहे आता केस. 5 वर्षाच्या अगोदर तेथील मंडळीशी राजे मुधोजी भोसले यांनी संपर्क केला. ती मंडळी इथे आली होती आणि त्याचा तो पत्रव्यवहार आणि कार्य सुरू आहे. कदाचित नजीकच्या काळामध्ये ती संपत्ती पुन्हा भारतात येईल राजांकडे अशी आशा आहे. आणि कुठल्या कोर्टामध्ये सुरू आहे? ते प्रिव्ही काउन्सिलमध्ये त्यावेळेस होतं, पण इंग्लंडला त्याच्यावरती एक बँक स्थापन झाली, बँक ऑफ लॉर्ड म्हणून, आणि ती संपत्ती त्या बँक ऑफ लॉर्डच्या अंतर्गत कार्यरत आहे. आजपर्यंतची ती आहे. आणि सांगायला आनंद असा वाटतो की त्यामध्ये आपण सर्वांनी कोहिनूर या हिरा नावाचा उल्लेख आपण जिकडे तिकडे पाहतो, ऐकतो. पण रघुजी महाराजा जो दर्याये नूर नावाचा हिरा होता, जो समुद्राच्या अगदी पायथ्याशी असतो, ते हिरे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि ते इंग्लंडला आहेत. तर हे यावरनं असं लक्षात येते की एवढं संपन्न राज्य नागपूरकर भोसल्यांचं होतं, या इतिहासावरनं ते लक्षात येऊन जाते. ही जी केस सुरू आहे त्या केसच्या निमित्तानं तुम्ही वकील मंडळी कधी लंडनला गेलात, इंग्लंडला गेलात ना? तिथे 5 वर्षाच्या अगोदर तिथले गांधी ॲडव्होकेट म्हणून आहे, ते नागपूरला आले होते. त्यांच्यासोबत आमची मिटिंग आणि चर्चा झाली होती आणि राजेसाहेब त्यांच्या संपर्कात आहे आणि वारंवार तो पत्रव्यवहार वगैरे सुरू असतो आणि ती केस सुरूच आहे तिथे अजूनपर्यंत. हे फारच इंटरेस्टिंग आहे. ग्रेट. हे राजांचं देवघर आहे आणि ज्याप्रमाणे मी असं म्हटलं की 350 वर्षांची परंपरा जवळपास या राजवाड्याला आहे, तीच परंपरा या देवघराला सुद्धा आहे. या देवघरांना सुद्धा किती पूजा, किती अर्चा, किती नवस, काय काय पाहिलं असेल. हा सगळा इतिहास आपण समजून घेतोय, हा वारसा आपण समजून घेतोय आणि सगळ्या घटकांशी बोलतोय, वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. पण या सगळ्या याच्यामध्ये अगदी केंद्रबिंदू असणारे, मध्यवर्ती असणारे राजे, मुधोजी राजे हे आत्ता माझ्यासोबत आहेत.
आणि मुधोजी राजे सोबत असणं फार महत्वाचं आहे. याचं कारण मी ज्याप्रमाणे म्हणालो की ज्यांना हा इतिहास पूर्णपणे एका अर्थानं माहीत आहे, जे या इतिहासाचा अगदी थेट भाग आहेत, एवढी मोठी परंपरा असणाऱ्या 3 शतकांची परंपरा असणाऱ्या राजवाड्यामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, सिनियर भोसले, थोरली गादी नागपूरकर भोसले राजांची, असे राजे मुधोजी आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत मी मुद्दाम बोलतोय. तुमचं अतिशय मनापासून स्वागत. खरं म्हणजे तुमच्याच राजवाड्यात मी स्वागत करतोय, पण आवाज महाराष्ट्राचा मध्ये मुद्दाम मला असं वाटलं की इथं आलं पाहिजे आणि हा इतिहास जरा समजला पाहिजे महाराष्ट्राला, सगळ्या लोकांना. तुम्ही मगाशी मला ज्या गोष्टी सांगत होता त्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर या राजवाड्याविषयी, या जरा राजघराण्याविषयी, एकूणच ही सगळी वंशावळ आणि हे सगळं जे आहे याच्याविषयी जरा सांगा ना. हे जे राजघराणं आहे, भोसले जे बी राजघराणं आहे, हे मूळ आम्ही सर्व राजस्थानचेच आणि सिसोदिया वंशज. आमचे जे पूर्वज आहे ते थेट प्रभू रामचंद्रांपासनं ते आमचं वंश चालत आलेलं आहे. आणि राजस्थानवरनं ज्यावेळेस आम्ही इकडे निघालो त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर आमचे जे 3 भाऊ इथं आलेत, चौघांपैकी 3 आल्यानंतर एक नेपाळला गेले. म्हणजे जी आता नेपाळला जी गादी होती, नेपाळ नरेश, ते आमच्यापैकीच गादी होती. अच्छा. आणि त्यानंतर 2 आम्ही इकडं आलो. तंजावरला आम्ही आमची एक मूळ गादी आम्ही स्थापन केली आणि त्यानंतर 2 भाऊ इकडं निघाल्यानंतर इथं 2 शाखा झाल्यात, हिंगणी शाखा आणि वेरूळ शाखा. वेरूळ शाखा म्हणजे ही शिवाजी महाराजांची, म्हणजे मालोजी राजे, शहाजी राजे, ही शाखा झाली. आणि हिंगणी शाखा म्हणजे ही नागपूरकर भोसलेंची ही एक शाखा ही झाली. तर हिंगणी शाखा असं का म्हणतात? हे जे मूळ आम्ही तिकडून आणलं त्याचे 2 गाव होतात. जसं हिंगणी म्हणून एक आपल्या गाव आहे आणि एक तर ते हिंगणीला काही वेळ स्थायिक झाले म्हणून तिकडून ती हिंगणी शाखा म्हणून ती शाखा झाली. आणि वेरूळ शाखा म्हणजे वेरूळ आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे 2 आणि मग जिथं जे अन्याय अत्याचार व्हायचे तर तिथं त्याला कुठेतरी रोकथाम करण्यासाठी या दोघांनी मग आपल्या दिशा ठरवून घेतल्या 2 भावांनी आणि त्या हिशोबाने त्यांनी आपलं राज्याचा विस्तार केला. आता नेपाळमध्ये जे नेपाळचे राजे आहेत किंवा नेपाळ नरेश आहेत, तर त्यांच्याशी आपला काही संपर्क आता आहे? आता सध्या एवढ्यात काही संपर्क नाही, पण बऱ्याच वेळ लग्न येवात हे बाकी कार्यामध्ये एकामेकाला आम्ही आमंत्रण देत असतो आणि अशा वेळेस आम्ही एकामेकाच्या कार्यामध्ये आम्ही जात राहायचो. खरं म्हणजे हे मूळची सगळी मंडळी देऊरला होती, बरोबर. आणि त्याच्यानंतर देऊरला असताना, साताऱ्यामध्ये असताना नागपूरमध्ये पहिले रघुजी भोसले आले. तो सगळा इतिहास जो आहे तो जरा सांगा ना. मग त्यानंतर शिवाजी महाराजांनी जी गादी स्थापन केली आणि ती गादी स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या भोसल्यांना तिथं सैनासाहेब सुभा म्हणून एक फार मोठा मान त्या ठिकाणी दिला की भाऊ असल्यामुळं त्यांना त्या सर्वात मोठा मान, त्या गादीनंतरचा मान जो राहतो तो नागपूरकर भोसल्यांना तिथं सैनासाहेब सुभा म्हणून देण्यात आला. कालांतराने आपल्याला इतिहासाचं बरंचसं माहिती आहे की शिवाजी महाराज नंतर मग संभाजी महाराज झाले आणि मग शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजाला जसं मुघलांकडं म्हणजे औरंगजेबानी वगैरे आपल्याकडं बऱ्याच वर्ष त्यांनी आपल्या इथं त्यांना ठेवलं होतं. त्यामुळं संभाजी महाराजांनंतर जेव्हा शाहू महाराजांना बंडाळी न होऊन सुटका देण्यात आली तर त्यावेळेस तिथं काही पेशवे मंडळी बी त्यावेळेस तिथं याच्यामध्ये सक्रिय झाले आणि त्या काळात मग प्रथम रघुजी महाराज हे तिथून साताऱ्यावरनं निघाले आणि मग त्यांनी आपलं एक ते वेगळं राज्य स्थापन करण्याच्या मनसुब्याने निघाले होते. आणि त्यावेळेस या इकडच्या प्रांतामध्ये जे गोंड राजे होते त्यांच्या इथं बी एक बंडाळी झाली होती. एक दासीपुत्रांनी जे ओरिजिनल वारीस होते ते लहान होते आणि दासीपुत्रांनी कब्जा करण्यासाठी इथे फार मोठी बंडाळी केली आणि त्या बंडाळीला कुठं ते आवर घालण्यासाठी त्यावेळेसच्या ज्या राणी रतनकुवर होत्या त्यांनी प्रथम रघुजी महाराजाला त्यावेळेस आमंत्रित केलं मदतीसाठी. आणि त्यानंतर आमच्या म्हणजे नागपूर म्हणजे आम्ही इकडं आमचा विस्तार चालू झाला आणि त्यापासून नागपूरकर भोसले ही एक ओळख आमची कायम झाली. आता मी ज्या देवघरातून आलो, ज्या नमस्कार करून आलो, त्या देवघराविषयी जरा सांगा. हे देवघर आमचं वंशज परंपराचं आहे. आमचं तसं आम्ही तिकडून आलो तर ज्यावेळेस आम्ही तंजावरवरनं निघाल्यानंतर शिवाजी महाराज आपली गादी जेव्हा स्थापन केली ते साताऱ्याजवळ वाठार म्हणून आहे आणि वाठाऱ्याजवळ देहूर गाव आहे. तिथं आमचे देवी म्हणजे आमच्या कुलदेवी तिथे आहेत मुधाई म्हणून. आणि त्या मुधाई ज्या आमच्या कुलदेवी आहेत तिथं वाडा बी आहे आमचा नागपूरकर भोसल्यांचा.
आणि म्हणून आमच्या नागपूरला 2 कुलदैवत झाले. एक मुधाई आमची होतीच, पण नागपूरला आल्यानंतर रामटेक म्हणून आहे आणि त्या रामटेकमुळे तिथं रामाचं निवासस्थान असल्यामुळं राम हा पुन्हा नागपूरकर भोसलेंचे कुलदैवत झाले. म्हणून 2 कुलदैवत आपल्याला इथं पाहायला भेटतील. इतर ठिकाणी आपल्याला सहसा 2 कुलदैवत कुठं भेटत नाहीत. तर त्यामुळं रामाचं इथं कुलदैवत झालं. आणि ज्या रामा मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या नागपूरकर भोसलेंनी स्थापित केलेल्या आहेत. तेव्हा जेव्हा नागपूरकर भोसले इथं आलेत तर त्यावेळेस काही मूर्त्या इथल्या म्हणजे मुघलांचा वारंवार इथं हमला होत असल्यामुळं भीतीपोटी, जसं भवानीच्या मंदिरावर घाला झाला होता त्या भीतीपोटी इथल्या मूर्त्या त्यावेळेस त्या सुरा नदीमध्ये त्यांनी लपवून ठेवल्या होत्या. आणि त्यामुळे नागपूरकर जेव्हा इथं आले त्यांनी रिकामी मंदिर पाहिलं तर त्यांनी नवस बोलला होता की इथून माझ्या राज्याचा मी विस्तार करील आणि जर माझ्या राज्याचा विस्तार झाला तर मी पुन्हा आपली स्थापना करील. तर त्या हिशोबाने ते राम मंदिराचा ते विस्तार भोसलेंच्या राज्यात झाला आणि त्यांनी मूर्त्या स्थापन केल्या. त्यामुळं रामबी आमचं एक कुलदैवत झालं. आणि त्यावेळेसपासून हे जे आमचं देवघर आणि परंपरा आहे ती त्यावेळेसपासून सुरू आहे. इतिहासामध्ये असं सांगण्यात येते की हा जो परिसर आपण बघता हा वाड्याच नाही, पण जो महाल एरिया म्हणतो हा पुरा महाल होता 14 दरवाजांचा. आणि हा ब्रिटिशांबरोबर जेव्हा लढाई केली तेव्हा हा जळला. हा 6 महिने जळत राहिला. अच्छा. तर म्हणजे हे घराणं जे आहे ते फ्रीडम फायटर घराणं आहे नागपूरकर भोसल्यांचं. आणि त्यामुळं ते जळत राहिल्यानंतर लोकांनी सांगितलं की हा जो भाग आहे हा मंदिर आणि ह्याचा भाग होता तर हा कायम राहिला, म्हणजे मंदिराला आग नाही लागली, बाकी सर्व वाडा पेटला. म्हणून त्यानंतर या देवघराचं आमचं एक अलग महत्व ते झालेलं आहे की हा भाग हा मंदिर असल्यामुळं हा सेफ राहिला. खरं म्हणजे हा सगळा इतिहास जो आहे तो फार रंजक आहे, चित्तथरारक आहे. आणि तो राजांच्या तोंडून ऐकताना आणखी चित्तथरारक वाटतो की सगळा तो 14 दरवाजांचा तो पूर्ण महाल, आता महाल एरिया जो आहे तिथे अख्खा महाल होता आणि तो ब्रिटिशांच्या काळामध्ये अख्खा राजवाडा जळत राहिला, त्यानंतर पुन्हा उभा राहिला. काय काय बघितलं असेल या भागानं, काय काय बघितलं असेल या परिसरानं. नव्या पिढीमधले जे राजे आहेत, राजे जयसिंग, त्यांच्याशी पण मला बोलायचं आहे. आणि या सगळ्या गप्पा पुढे न्यायच्यात, एकूण हा सगळा इतिहास समजून घ्यायचा, इतिहासाचा भाग व्हायचा आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. पहिले रघोजी भोसले यांच्या वंशावळीतले 2 पिढ्यांचे 2 राजे आत्ता माझ्यासोबत आहेत. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी राजे मुधोजी ज्या पद्धतीनं सांगत होते ते राजे 4थे मुधोजी आहेत. आणि ज्या पद्धतीनं ती सगळी इतिहास सगळा ते सांगत होते तो इतिहास खरंच किती चित्तथरारक आहे हे आपण बघितलं. आणि आता राजे जयसिंग सुद्धा आपल्यासोबत आहेत. राजे जयसिंग हे राजे 3रे जयसिंग असं त्यांना म्हटलं पाहिजे. जसं राजे 4थे मुधोजी आहेत तसे राजे 3रे जयसिंग आहेत. त्यामुळे पिता पुत्र असे दोघेही माझ्यासोबत आहेत. राजे जयसिंग, तुम्ही आता अगदी तरुण आहात आणि राजे हा किताब जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा जबाबदारीचं पण ओझं असतं. एकीकडे आपण फार नव्या क्षेत्रामध्ये आता आहोत, आता राजेशाही नाही, आता लोकशाही आहे, बाकी अनेक गोष्टी आहेत. अशा वेळी सगळा तो किताब, राजवाडा, राजघराणं, इतिहास हे सगळं बघताना काय काय वाटतं? राजघराण्यात जन्म झाला ही फार अभिमानाची गोष्ट वाटते. आजही आम्ही लोकांमध्ये जेव्हा काम करतो तरी कुठंतरी लोकांच्याही मनात एक तो अदब, तो दायरा अजूनही कायम आहे. एक राजा म्हणून ते अजूनही आम्हाला मान देतात आणि एक वेगळं वातावरण काम करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये असतं. जो अदब पहिल्यासारखं तर आता राहिलं नाही, लोकशाही आली आहे, बराचसा बदल झालाय, पण कुठं ना कुठं आजही त्यांचा अदब आणि मान करायचा जो हे आहे तो आजही दिसून येतो. अगदी खरं आहे. तुम्ही जो इतिहास सगळा वाचला असेल किंवा काय तुम्हाला वडील सांगत असतील, आजोबा सांगत असतील, म्हणजे मला असं वाटतं की मगाशी माऊली तुमचे सेवक जे आहेत ते मला भेटले आणि ते म्हणाले की त्यांनी फत्तेसिंग महाराजांना बघितलंय, अजयसिंग महाराजांना बघितलंय, मुधोजी महाराजांना बघितलंय, जयसिंग महाराजांना
बघितलंय, तर 4 राजे त्यांनी बघितलेले आहेत. तुम्ही आता हात अगदी अलीकडचा झाला, पण एकूण ज्या इतिहासाबद्दल तुम्ही जे काही वाचता किंवा काय वाटतं? आहेत बरेचसे आमचे जुने जे पिढीजात लोक आहेत ते अजूनही कायम आहेत. आणि जे आता कोणी नोकरीवर आहेत, कोणी नाहीत, पण जे नोकरीवर नाहीत तेही अजून संबंध कायम ठेवून आहेत. त्यांच्या परिवाराचे, त्यांचेही वारस आमच्याशी आजही संबंध कायम ठेवून आहेत. ज्या वास्तूच्या समोर मी उभा आहे ती वास्तू प्राचीन आहे. खरं म्हणजे 300-350 वर्षांचा इतिहास या अर्थानं ती ऐतिहासिक आहे. आणि किती इतिहास तिने पाहिला आहे, किती राजे, किती लढाया बघितलेल्या आहेत. याच राजवाड्यामध्ये पहिले रघुजी भोसले राहत असत. त्यांनीच इथे या नागपूरच्या राज्याची स्थापना केली आणि त्यानंतर आता मुधोजी राजे इथे आहेत. या राजांच्या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे मला ज्ञानेश्वर गोत्रे नावाचे आमचे एक ज्येष्ठ स्नेही भेटले आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास त्यांच्या 4 पिढ्या इथं वाड्यावर काम करतायत. सेवक म्हणून ते आहेत. ते स्वतःही आता जवळपास 70 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा काही राजे बघितलेले आहेत. त्यांना आदरानं लोक माऊली असं म्हणतात. त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. माऊली, कधीपासून तुम्ही इथे आहात? मी 78 पासून आहो. 70. अच्छा, 1978 पासून तुम्ही आहात. म्हणजे जवळपास तुम्ही कुठले राजे बघितले इथे? मी फतेसिंगराव महाराज बघितले. अच्छा, फत्तेसिंह म्हणजे आता या राजांचे कोण? आजोबा. बर. आणि तुमची कितवी पिढी इथली? ही 4थी पिढी आहे. तुम्हाला काय माहिती आहे वाड्याबद्दल किंवा बाकी राजांबद्दल, काय सांगाल? असं काही तर सांगता नाही येणार. तर इतिहासाचा काही वेगळा अभ्यास आहे अशातला भाग नाही, पण ते म्हणतात की मी इथे 4 पिढ्यांपासून काम करतोय. 3 राजे बघितलेले आहेत. हे आमचे दुसरे मित्र आहेत. तुमचं नाव जरा सांगा. मी सारंग ढोक. सारंग ढोक हे राजघराण्याशी आणि राजांशी अगदी संपर्कात असणारं असं कुटुंब आहे आणि त्यामुळे गेले 3-4 पिढ्यांचा स्नेह या राजवाड्याशी आहे, महालाशी आहे. काय अशी माहिती तुमच्याकडे आहे की जरा काय वेगळं काय सांगाल? वेगळं म्हणजे असं की माझे जे आजोबा ते जवळपास म्हणजे फतेसिंगराव महाराज भोसले यांच्याकडे ते कामाला असायचे आणि त्यांची निष्ठा बघून आणि त्यांची इमानदारी बघून त्या वेळेवरती फतेसिंह महाराजांनी त्यांना आपला मुलगा मानलं आणि तेव्हापासून आमचे भोसले राजघराण्यासोबत, नागपूरकर भोसले राजघराण्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे आणि पारिवारिक संबंध आहे. आणि त्यानंतर मग माझे वडील आणि माझ्या वडिलांनंतर आता मी स्वतः या वाड्याशी संपर्कात, म्हणजे दररोज आमचं या वाड्यामध्ये येणं जाणं असतं. आणि आताचे जे राजे आहेत, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले पंचम आणि श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले तृतीय, यांच्यासोबत आमचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि त्यांनी गेल्या 350 वर्षाची जी परंपरा आहे नागपूरकर राज परिवाराची, ती अतिशय चांगल्या रीतीने जोपासलेली आहे. म्हणजे मस्करे हडपक्या गणेश उत्सव जर आपण बघितला तर तो 261 वर्ष जुना तो आताही होतो आणि अतिशय प्रचंड मोठ्या उत्सव त्याचा आपण इथे राजेसाहेब करतात. असे अनेक उत्सव आहेत. त्यांचं मग रामनवमीची शोभायात्रा असो, ती पण 300 ते 325 वर्ष जुनी आहे. आणि त्यांनी युवकांना सुद्धा या सगळ्या संपूर्ण राजघराण्याच्या या उत्सवामध्ये जोडून ठेवलेलं आहे. त्यामुळे नागपूरच्या युवकांकरता सुद्धा एक राजपरिवार म्हणजे एक खूप मोठं अट्रॅक्शन आहे. नागपूरचा बराचसा युवक वर्ग हा महाराजांसोबत जुळलेला आहे. माझ्यासारखे अनेक लोक जे आहेत, जे जुने आहेत, ज्यांचे 4 पिढीपासून संबंध आहेत, ते अतिशय निष्ठेने आजही राजपरिवारासोबत असतात. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलंही कार्य असो, आम्ही या परिवारासोबत असतोच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता राजेशाही नाहीये, त्यामुळे महाराज म्हणून काही वेगळं स्टेटस दिलं पाहिजे किंवा असलं पाहिजे असं काही मानण्याचं कारण नाही. मी इथं आलेलो जे आहे ते ती राजेशाही पुन्हा अधोरेखित करण्यासाठी वगैरे आलेलो नाहीये. इतिहास जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तो जो वारसा आहे तो वारसा आपण समजून घेतला पाहिजे. 350 वर्षांचा वारसा जवळपास ज्या महालाला आहे, ज्या राजवाड्याला आहे, तो राजवाडा काय आहे ते आपण सगळं बघतो आहोत. आणि मला असं वाटतं की जरा महाराजांशी बोललं पाहिजे. त्यांच्या तोंडून जो इतिहास आपण ऐकू, त्यांच्या तोंडून जो वारसा आपण ऐकू, तो जरा जास्त महत्वाचा असणार आहे. कारण शेवटी वारसा या पद्धतीनं, इतिहास या पद्धतीनं डॉक्युमेंट होणं, त्याचं दस्तावेजीकरण होणं हे फार महत्वाचं असतं. आणि आता मी आलोय गोंड राजांच्या गढीवर. मी मगाशी जो उल्लेख केला की पहिले रघुजी भोसले इथे येण्यापूर्वीच गोंडांचं राज्य होतं, गोंडवनामध्ये यांचं राज्य होतं. आणि हे जे गोंड राजे आहेत ते गोंड राजे
नागपुरातले फार महत्वाचे राजे, पहिल्या रघुजी भोसलेंच्या पूर्वीचे राजे. जसं आपण उल्लेख केला की इथे गोंडवन होतं, इथे सगळा आदिवासी भाग होता आणि गोंडांचं राज्य अगदी विस्तारलेलं होतं. खरं म्हणजे यांची राजधानी देवगड, मध्य प्रदेशामध्ये यांची राजधानी, आणि तो सगळं जंगल जे आहे ते जंगल त्यांचं होतं. त्या जंगलावर त्यांचं राज्य होतं आणि त्यांची सीमा जी आहे ती अगदी नागपूरपर्यंत होती. त्यामुळे नागपूर पण त्यांच्याकडेच होतं. नंतर जेव्हा पहिले रघुजी भोसले पराक्रमी होते आणि गोंडांना काही समस्या होत्या की आपलं राज्य जाईल, शत्रू पाडाव करेल अशी भीती होती, तेव्हा त्यांनी हाक दिली मदतीची पहिल्या रघुजींना आणि पहिले रघुजी इथे आले. त्यांनी देवगडला त्यांचं सगळं राज्य जे आहे ते पुन्हा त्यांना मिळवून दिलं आणि स्वतः नागपुरात आले. त्यामुळे पहिले रघुजी भोसले नंतर नागपुरात आले. सुरुवातीचे राजे जे आहेत ते त्या अर्थानं गोंड राजे, आणि या गोंड राजांच्या गढीच्या जवळ मी उभा आहे. आता गढी पडल्यामुळे त्यांनी काही नवीन बांधकाम केलेलं पण दिसतं आहे, पण तिथं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये गोंड राजे इतके प्रगत होते, म्हणजे बघा की जंगलचे राजे काय प्रगत असतील ते एवढे प्रगत होते की त्यांनी स्वतःची नाणी विकसित केली होती, त्यांचे कॉइन्स होते, त्यांची करन्सी होती. इतके हे गोंड राजे प्रख्यात होते आणि प्रगत सुद्धा होते. कालांतरानं हळूहळू त्यांचं साम्राज्य जे आहे ते कमी कमी होत गेलं, पण आजही गोंड राजा इथे आहे, गोंड राणी आहे. आत्ता मी त्यांना भेटू शकत नाहीये, पण गोंड राजा आहे, गोंड राणी आहे. अजूनही तो सगळा वारसा पुढे चालवणारी मंडळी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्याचा उल्लेख केला की जंगलांमध्ये आदिवासीमध्ये राहणारे हे सगळे राजे ते मुस्लिम होते. खरं म्हणजे कदाचित निजामामुळे पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला किंवा आणखी काही झालं असेल, पण गोंड राजे हे बेसिकली मुस्लिम होते असं साधारणपणे पुढे येतं. आणि तो जो सगळा भाग आहे, तो सगळा जो इतिहास आहे, त्या इतिहासाच्या अनुषंगाने काही बोलणं आवश्यक आहे. राजेश प्रायोकार हे माझे सहकारी आहेत, सकाळचे बातमीदार आहेत आणि नागपूरच्या इतिहासाचं आकलन असणारे, नागपूरच्या इतिहासावर खास लिहिणारे, अभ्यास करणारे असे आमचे राजेश आहेत. राजेश, एकूण गोंडांचं राज्य आणि गोंड राजा याच्याबद्दल काय सांगाल? जवळपास 1701 मध्ये ते गोंडराजे बकबुलनशहांचं इथे नागपुरात आगमन झालं आणि म्हणजे देवगडवरून त्यांनी इकडे आले. इकडे आल्यानंतर मग या साईडला त्यांनी मग जसं दिल्ली वगैरे जे आहे म्हणजे त्यांच्या त्यावेळेसच्या गरजा म्हणा किंवा काय म्हणा, त्यामुळे ते दिल्ली किंवा इतरही फिरायचे. तिथे त्यांनी जो विकास बघितला आणि त्याच धर्तीवर मग नागपुरात विकास करायचा असं त्यांचं हे होतं. पण ते कालांतराने त्यांचं निधन झालं. मग त्यांचा जो दुसरा मुलगा आहे चांदवली, त्याने एक्झॅक्ट दिल्लीप्रमाणे नागपूरचं टाउन प्लॅनिंग नुसार त्यावेळेला काय सांगताय, त्यावेळेला नागपूर कसं वसवता येईल याचा अभ्यास केला आणि तलाव कसे कुठे राहिले पाहिजे, म्हणजे तलावाचं पाणी शहरांनाही मिळालं पाहिजे आणि ते शेतीनाही कसं पूरक झालं पाहिजे, असं त्यांनी ते शहर वसवलं. असा सगळा तो इतिहास आहे त्यांचावाला. आणि हा जो परिसर बघताय तुम्ही, हा इथं मला वाटतं त्यांचा नगारखाना वगैरे असं काहीतरी होतं, तर तेव्हापासून या भागाला नगारखाना परिसर वगैरे असं काहीतरी म्हणजे आता म्हणलं जातं. असं बरंच आहे त्यांच्या बाबतीत. अच्छा, साधारणपणे एकूण गोंडांचं योगदान नागपूरच्या संदर्भातलं कसं सांगता येईल, काय आहे एक्झॅक्टली? नागपूरच्या बाबत असं म्हणता येईल की आपली नाग नदी जे वाहते आहे, तर ते आधी म्हणजे ते लावा म्हणून एक गाव आहे, तिथून ते सुरू होतं. मग त्या नदीचं पाणी अडवून कसं लोकांना शहरांना पुरवता येईल किंवा शहराच्या आजूबाजूने जे शेती असेल त्यांना कशा टाईपचे देता येईल, त्यासाठी त्यांनी त्यावेळेस धरणाची कल्पना त्यावेळेस हे केली. म्हणजे तुम्हाला इथे एक आपलं अंबाझरी तलाव आहे, त्याच्यानंतर आपला एक बाजूने पुन्हा एक तलाव आहे, तर तो आता तो वसला, पण अंबाझरी आहे. तर त्याचं पाणी वगैरे शहरांना पुरवलं जात होतं त्यावेळेस. तर त्यांच्या त्या कल्पना होत्या तेव्हाच्या. आणि मग इथे गांधीसागर तलाव आहे, जो त्यावेळेला मला वाटतं जुम्मा तलाव म्हणून त्याला ओळखला जायचा. आता तो गांधीसागर झाला नंतरच्या काळामध्ये. किंवा ते गांधी गेट जो म्हणून ओळखतो त्याला जुम्मा गेट म्हणून ओळखलं जातं. तर हा जो तलाव आहे हा पूर्ण तुमच्या टेकडीपर्यंत होता, तिथं किल्ल्यापर्यंत. तर त्यांनी हा सगळं प्रगत केला हा भाग पूर्ण. हा, त्यामुळे एकूण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की एकीकडे भोसल्यांचं राज्य, भोसले राजे हे जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच गोंड राजे महत्वाचे आहेत.
आणि गोंड राजे हे भोसले राजांच्या पूर्वीचे राजे आहेत आणि अतिशय प्रगल्भ असे राजे आहेत. ज्यांच्याकडे देवगडचं अवघं संस्थान होतं अशा देवगडचे गोंड राजे जे आहेत त्यांच्या गडीवर मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की काय इतिहास आहे, काय एकूण हा सगळा वारसा आहे. आत्ता माझ्यासोबत या गोंड संस्थानाच्या, गोंड राज्याच्या राजमाता राजश्री शहा माझ्यासोबत आहेत. राजे वीरेंद्र शहा आत्ता उपलब्ध नाहीत होऊ शकले, पण राजमाता राजश्री मात्र माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी मी बोलत होतो. खरं म्हणजे देवगड हे मध्य प्रदेशातलं संस्थान, छिंदवाडा जिल्ह्यातलं संस्थान, त्यामुळे प्रामुख्याने ही मंडळी हिंदीमध्ये बोलतात, मराठीपेक्षा सुद्धा जास्त हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे राजमाता सुद्धा हिंदीमध्ये बोलतील. राजमाता जी, एक बात मुझे बताइए कि ये जो भी कुछ हिस्ट्री है ये जरा विस्तार से बताइए. अब 300 साल पहले ये गोंड वंश देवगढ़ डिस्ट्रिक्ट छिंदवाड़ा में था और कहते हैं कि उनको ये एरिया जो पहाड़ी इलाका था, कोई बोलते कि नागवंशी लोग यहाँ रहते थे, कोई लोग बोलते कि यहाँ नागफनी का जंगल था. तो एक्चुअली सब पूछते हैं कि भाई नागपुर किस लिए कहलाया गया. तो कोई, हम लोग तो नागवंशी हैं ही, तो अब किस कारण से बोलते कि नाग साधु लोग भी थे, तो व्हाटएवर जो भी है वो इस वजह से नागपुर कहलाया है. और 300 साल पहले बोलते हैं कि वो शिकार करने आए थे वक्त बुलंद शाह और उनको ये जगह पसंद आ गई और छोटे छोटे गांव, जो 12 गांवों को मिला के उन्होंने नागपुर बसाया. और कुछ सालों के बाद, उस टाइम में अकबर का राज चलता था, फिर उनका तो काम ही था कि वो हर स्टेट में जाना और कब्जा करना. ऐसे करते करते एकदम से वो एक दिन देवगढ़ पहुंच गए. उस टाइम में कभी कभी जाया करते थे हम लोग. फिर कुछ समय के बाद यहीं पर माइग्रेट हो गए, यहीं पर रहने लगे और यानी कि बहुत अच्छे शासक थे वो. फिर एक बार अकबर ने शायद उन्हें बुलाया और उनका सत्कार किया. उनको सत्कार करके उनको एक तलवार भी दिया गया. उनके साथ सेना भी भेजे, कम से कम 150 घोड़े भी उनके साथ दिए. ऐसे प्रेजेंट उनका सत्कार किया गया और फिर वो अच्छे से रहने लगे. अचानक फिर जब औरंगजेब, जब उनका राज्य आया, उनको गादी में बैठा गया, तो फिर ये सब तहस महस करने लगे और फिर वो नागपुर आए. उस टाइम में जब वो आए तो वो चाहते थे कि वो तो कॉन्कर कर चुके थे और जैसे सब पूछते हैं कि भाई आप लोग तो गोंड कहलाते हैं, तो ये मोहम्मदन नाम क्यों आया. तो इसके पीछे भी एक कहानी है कि जब औरंगजेब यहाँ आए और कैप्चर किए नागपुर को, किला को कैप्चर किए, तो उन्होंने एक शर्त रखा था कि देखो, हम आप तो एक पहले 70 लाख का हमारा पेमेंट करो, जो हाँ पेमेंट करो, टैक्स दो, और उसके बाद हम आपको आपका देवगढ़ नागपुर किला छोड़ते हैं और उसके बावजूद भी आपको हमारा धर्म मानना पड़ेगा. तो राजा बोले कि ठीक है, मैं तो धर्म मैं खुद मानूंगा, पर मेरी प्रजा, मेरे कम्युनिटी, मेरी परिवार, ये कोई नहीं मानेगा. बोले अगर आप राजी हैं तो ठीक है, अदरवाइज हम टैक्स भी नहीं देंगे और आपका धर्म नहीं मानेंगे. फिर जो भी समझौता हुआ होगा, तो उस दिन से फिर इनको टाइटल दिया गया वक्त बुलंद शाह. और हमारा परिवार तो हमारा गोंडी धर्म मानते हैं अभी भी, और हम लोग लड़कियां सब हिंदू ही लड़कियों को लाए, पर राजा खुद उन्होंने मस्जिद भी बनाए, उन्होंने डोनेशंस दिए हैं, हॉस्पिटल्स को भी और डोनेशन दिए. वहाँ पर लिखा हुआ है आजम शाह ने. और फिर उसके बाद कुछ समय तक तो उन्हें अच्छे से राज किए. फिर अचानक जब राजा वक्त बुलंद शाह प्रथम, जब उनका इंतकाल हुआ, तो ये गादी के लिए सब लड़ाई झगड़ा होने लगा. तो उस वक्त में पौनी
है जो वहाँ पर ये प्रथम रघुजी महाराज वो आए और उनकी मदद मांगी तो उन्होंने आके हेल्प किए और वापस हमारा नागपुर यानी मोहम्मदन से रिहा किए औरंगजेब से। और गादी के लिए भी हम लोग को कोशिश करके फिर उनको मकतब बुलंद शाह को बैठाला गया। और इस खुशी में रानी जो रतन कुंवर हैं उन्होंने आधा नागपुर उनको रघु जी को दिए, उनको राजा का टाइटल भी दिया गया है। और जो हम लोग को जो पेंशन, पहले तो वो सरदार थे, पहले सरदार थे वहां से, हाँ देवड़ से, और फिर उनको राजा का टाइटल दिया गया, तीसरा लड़का मान के रानी ने, और आधा नागपुर दिया गया है उनको, पेंशन भी दिए गए हैं। और आज भी हम जैसे हम 300 साल पहले हमारा जो रिश्ता था वो अभी भी बना हुआ है। न्यू जनरेशन भी अभी भी वही मानती है और हम बहुत अच्छे से खुशी से हैं। गोंड राजे हे पहिले राजे इथले आणि नागपूरचे मूळचे राजे, त्या राजमाता राजश्री फार छान सांगतायत। आप मुझे बता रही थी कि आप तो बहू है यहाँ की, लेकिन आप जिस घर से आई है उस घर को भी बहुत अच्छी लेगेसी है पॉलिटिकल, वो जरा विस्तार से बताइए ना। अब उनकी डॉटर्स लोग एमपी हैं, पुष्पा देवी, कमला देवी एमपी थी, रजनी देवी भी एमपी थी, और यानी कि सब पॉलिटिक्स में थे और सब अभी शादी वादी हो गई, सब अपने अपने घर में हैं। अच्छा, आपके जो नई जनरेशन है वो कुछ पढ़ रही है, सीख रही है? जी सब पढ़ रहे हैं। अभी तो हमारे नाती लोग छोटे छोटे हैं, बच्चे लोग राजकुमार कॉलेज में पढ़े हैं, हमारे दोनों सन्स लोग। और यानी कि उस जमाने में राजकुमार कॉलेज यानी सिर्फ रॉयल फैमिली के ही पढ़ा जाते थे, अभी कॉमन हो गया है। तो अब जैसे चल रहा है समय उसके साथ हम भी चल रहे हैं। आपको ऐसा लगता नहीं कि ये जो भी कुछ इतिहास है गोंड राजा का, ये सब पर कुछ जरा ज्यादा विस्तार से लिखना चाहिए, संशोधन होना चाहिए, और इसके लिए आप जैसे राजा लोगों ने बढ़ावा देना चाहिए? नहीं, अगर लेखक इंटरेस्टेड है तो हम भी इंटरेस्टेड हैं। हम तो चाहते हैं कि हर एक राजाओं का हिस्ट्री आना चाहिए। सबने हम चाहते हैं कि हमारा ये आना चाहिए करके। अगर इंटरेस्टेड हैं लेखक लोग तो हम उनको जरूर हेल्प करेंगे। राजमाता जी, थैंक्स अ लॉट, आपने जो समय निकाला हमारे लिए, बहुत बहुत धन्यवाद। नागपूरचे खरे राजे आणि मूळचे राजे असणारे जे गोंड राजे आहेत, त्या गोंड राजांचा इतिहास किती देदीप्यमान आहे, तो वारसा किती मोठा आहे। आपण राजमाता राजश्री शहा यांच्याशी बोलत होतो। एकीकडे गोंड राजा, मुस्लिम नावं, हे सगळं जे आहे या सगळ्यामध्ये जे एक इतिहास आहे, जो इतिहास अत्यंत चित्तथरारक आहे, इंटरेस्टिंग आहे, तो आपण सगळा इतिहास ऐकत होतो, स्वतः राजमातेच्या तोंडून ऐकत होतो। त्यापूर्वी राजे मुधोजी चौथे यांच्याबरोबर आपण बोललो आणि त्यांच्याकडून तो जो इतिहास आहे तो इतिहास आपण ऐकला। तो राजवाडा जो आहे 300-350 वर्षांपूर्वीचा तो बघितला। आता ही जी गढी आहे ती गढी बघितली। हा जो किल्ला आहे तो किल्ला आता तुम्हाला माझ्या मागे दिसतो आहे। हा सगळा जो इतिहास आहे तो इतिहास नागपूरचा इतिहास आहे। आणि आपण जर बघितलं तर नागपूरची एकूण परंपरा किती मोठी आहे, नक्की परंपरा काय आहे, त्याच्यामध्ये नक्की संघर्ष कुठला आहे, हे सगळं या निमित्तानं लक्षात येऊ शकतं। खरं म्हणजे या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे। आपल्याकडे एक मोठी अडचण अशी आहे की आपण इतिहासाचं दस्तऐवजीकरण करत नाही, आपण इतिहासाचं रूपांतर अस्मितेमध्ये फक्त करतो, इतिहासाचं राजकारण करतो, इतिहासाचं भांडवल करतो, पण इतिहासाचं दस्तऐवजीकरण मात्र करत नाही। हा छोटासा प्रयत्न, अगदी वरवरचा, इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाची प्रेरणा कोणाला तरी मिळावी एवढ्यापुरता जरी याचा फायदा झाला तरी सुद्धा माझा हा नागपुरात येऊन केलेला खटाटोप सार्थकी लागला असं मी मानेन। सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार। पुन्हा भेटत राहूच। आता थांबतो इथंच। तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा।